ऐशिया परामृत ध्वनी आज्ञापिला शेषशेनी स्थिरावली गगनी वाणी आनंद मंडळीचा. कथेचं अनुसंधान भगवान परमात्मा आज अवतरित होणार आहे आणि त्यावेळेस असणारे सगळे देव लोक शरण गेलेले आहेत भगवंताला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रीव आहे तोय सांगत असे. अशा पद्धतीचं नियोजन स्वर्ग मंडळामध्ये ठरलेलं आहे. भगवंत सहित असणारे ब्रह्मदेव इंद्र चतुरानन महादेव सगळ्यांनी मिटिंग घेतली. काय ठरतं ऐका. इतुके ते वर्तले लाया तवा ते दुःख केले देवकिया ते ऐकून या पृथ्वी धावण्या धाविनले. आणि एवढं सगळं हे पृथ्वी तलावरती घडलं. अफाट दुःख देवकीला झालं आणि देवकीचं दुःख पृथ्वीनं पाहिलं. पृथ्वी आई आहे. कुठल्याही आईला मुलीचं दुःख सहन होत नाही म्हणून पृथ्वीने त्या ठिकाणी गायीचं रूप धारण केलं. भगवंताकडे निघाले. निज रूप धरून साकारो दशभुजा एक शिरो त्रिपदाकार सुंदर विशाळ मूर्ती. आणि अशा प्रकारचे असणारे भगवंताची मूर्ती आहे. अनेक प्रकारचे असणारे रूप आहेत. साकाराला आलेला आहे तो असणारा येणार आहे. दश असणारे भुजा येतात त्याच्यावरती एक शिर आहे. त्रिपद आकार आहे. असं सुंदर विशाल मूर्ती दिसू लागले. ऐशिया ती त्वरिता प्रगटिली ती भूमाता म्हणे ना भिवो ना भियाता न करी शोक. आणि ती जमीन प्रगट झाली. भूमाता असणारी मूर्तिमंत प्रगट झाली आणि सगळे असणारे देवकी सहित जेवढ्याला त्रास झालेला आहे त्यांना सांगितलं आता घाबरू नका. तुझा ऐकून हाकारा मी पावले वसुंधरा भिवू नको तुझी उदरा येईल जगन्नाथ. आणि पृथ्वी माता देवकीला सांगू लागली घाबरू नका. तुझ्या अवताराला अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवंत तुझ्या पोटाला अवतरित होणार आहे असं पृथ्वी माता देवकीला बोलतात. श्री गोपाल कृष्ण प्रभनवा चक्रपाणी प्रभनवा श्री गोविंद प्रभनवा किती 115 ये सद्गतीत कंठी वरती पायरी दृष्टी गळा गातील मिठी उभारू सावरीना. आणि पृथ्वी मातेनं सांगितल्यानंतर देवकीला आनंद वाटला. पृथ्वी माता चतुर्भुज होती मूर्तिमंत होती त्यामुळे देवकीने तिच्या कंठामध्ये गळ्यामध्ये आनंदाने मिठी मारले. मने वो माते मैत्री मनवरली विश्वपाळी म्हणून माझी बाळी वदिली कंसी. आणि देवकी पृथ्वीला सांगू लागले काय सांगायचं माझं दुःख. याच असणाऱ्या पृथ्वी तलावरती माझी असणारी सगळी बाळ 6 बाळ आतापर्यंत ह्या कंसानं मारली नाहीत असं देवकी सांगतात. माते माझा प्राणेश्वर जीवितनासाठी उदर प्राण तिजरी काय करू सांग केवेना पुढा. आणि आई मला एवढं दुःख झालेलं आहे कुणाला सांगावं. माझी असणारी पोटाची बाळ माझ्यासमोर दगडावर आपटून मारलेली. एवढं अथांग मला दुःख झालेलं आहे आणि माझं दुःख मी कुणापुढे प्रकट करू कुणाला सांगू. देवकी बोलतात आईचा त्रिभुवनांतो कवनाचा समर्थ जो कंसा करून निपतो स्वरावी आमुती. आणि आई साहेब असा कोण समर्थ आहे की जो असणारा या कंसाला मारेल कंसाचं प्राण हरण करेल आणि आम्हाला या सगळ्या दुःखापासून एक वेळा करेल. या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे असा कोण समर्थ आहे माझं दुःख हरण करेल आणि कंसाला मारेल. आईची करुणा जपते कुंदत धडधडा सुगाळीत म्हणे तुझी अवदरात सामावी मजला. आणि देवकीची एवढी करुण अवस्था झाली. डोळ्यामधून घळघळा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या पाण्यानं जमीन वरी झाली. देवकीने सांगितलं आई मला एवढा त्रास होतोय जगायचंच नग असणाऱ्या तुझ्या उदरामध्ये मला ठाव दे मला प्राणच ठेवायचं नाही असं देवकी बोलतात. आईचे वदनी पाया जमिनली येरी उडून आलेंगिरी म्हणून नाभी नाभी उगिरी अवदसा तुझी. आणि पृथ्वी मातेने सांगितलं देवकीला म्हणले भिवू नको कुठल्याही प्रकारची चिंता करू नको तुझी चिंता त्याशी सर्व आहे.
कुठल्याही प्रकारचं डोळ्यामध्ये अश्रू आणू नको. आता तुझ्या पोटाला असणारा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक येणार आहे आणि जे काही तुला आतापर्यंत दुःख झालेलं आहे ते सगळं दुःख संपेल असं पृथ्वी बोलतात. अहो तुझी निशोकांडळी अवघी ब्रह्मांड डळमळली मग मी आश्रुत केली चतुरांना. आणि पृथ्वीने सांगितलं घाबरू नका. तुम्हाला जे दुःख झालेलं आहे आणि ते असणारं दुःख एवढं अथांग झालेलं आहे की त्या दुःखाने सगळं पृथ्वी डळमळलेली आहे. अहो बाल हत्या आहे, अतिशय भयानक बाल हत्या आहे आणि एवढे असणारी बाल हत्या या कंसाकडून घडवून आणली आहे. लक्षपूर्वक ऐका. रथ भरून किडे मारल्यानंतर ना एक मेंढरू मारलेल्याचं पाप लागतंय. 100 मेंढरं मारल्यानंतर ना एक बैल मारलेल्याचं पाप लागतंय. 100 बैल मारल्यानंतर ना एक गाय मारलेल्याचं पाप लागतंय. 100 गाय मारल्यानंतर ना एक स्त्री हत्येचं पाप लागतंय. 100 स्त्री हत्या घडल्यानंतर ना एक बाल हत्येचं पाप. आणि अशा 7 बाल हत्या कंसाकडून घडलेल्या आहे. म्हणून आता कंसाच्या पापाचं ओझं झालंय. मी स्वतः भगवंताकडे गेले होते आणि तुमचा निरोप भगवंताला सांगितलाय. घाबरू नका. पुंडरी गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. जैसे सत्यलोकी वर्तले तैसे वसुदे तू वसुदे सुरत केले. कंठ भरून आले देवकीचे. आणि जी सत्य लोकांमध्ये घडलेलं होतं पृथ्वीला माहिती होतं. गायीचा वेश धरून पृथ्वी गेलेली होती ब्रह्मदेवाकडे आणि सत्य लोकांमध्ये जे जे घडलेलं आहे ते सगळं पृथ्वीनाथ देवकीला सांगितलं. धरणी मानव सुंदरी आता परब्रह्मवेश धारी अवतरेल तुझे उदरी पूर्ण अवतारो. आणि पृथ्वी मातेने सांगितलं देवकी आई साहेब आता तुम्ही चिंता करू नका. कुठल्याही प्रकारचं आता जे काही तुम्हाला दुःख झालेलं आहे ते सगळं दुःख विसरा. आता परिपूर्ण परब्रह्म मूर्तिमंत भगवान श्री विष्णू तुमच्या उदराला तुमच्या पोटाला येतील असं पृथ्वी बोलतात. तो अवतरल्या आनंद गण शोक्य भरला त्रिभुवन. निर्दालोनी दैत्य दारुण मर्दिला कंसाते. आणि पृथ्वी माता सांगताय तू एकदा अवतरित झाला की मग तुमचं सगळं दुःख संपत आहे. आणि दुःख संपून असणारा जो काही कंस आहे त्या कंसाला मारणार आहे. कंसालाच नाही तर सगळं असणाऱ्या धरणीचा भार उतरणार आहे. धर्म रक्षावय अवतार घेसी आपुले पाळेसी भक्तजन ही त्याचं ब्रीद आहे. त्यामुळं एकदा तुमच्या पोटाला भगवंत अवतरित झाले की सगळा धरणीचा भार उतरून जाईल. ऐसे समो कोणी देविका आज्ञा घेऊन निघाली भूमिका. येरी पावले द्वंद्वी आई काय जाता देखील. आणि मग एवढं असणाऱ्या पृथ्वी मातेने देवकीला सांगितलं. आणि लगेच असणारे जे काही मूर्तिमंत आलेली होती पृथ्वी ती असणारी पृथ्वी जात असताना देवकीनं पाहिला. ते त्याचे झाले अभाव देवकी सेवा ते नवलावो गावाने आले जेथे वसुदेव निद्रिस्त होता. आणि मग ज्यावेळेस पृथ्वी निघून गेली पृथ्वी माझी तिनं पृथ्वीचा वेश धारण केला त्यावेळेस असणारी देवकीच्या लक्षामध्ये आलं वसुदेव निद्रिस्त होते. आणि ज्या ठिकाणी वसुदेव झोपलेले होते तिथं देवकी गेल्या. काय बोलतात तपटोल तेव्हा उजागरे केले वसुदेवा म्हणे उठावो जी बळवा वरताला नव लावो. आणि वसुदेवाच्या जवळ देवकी गेल्या. महाराजांना थापटलं. महाराज कवर झोपताय उठा म्हणले. कृष्ण जन्माची वेळ झालेली आहे अजून कवर झोपता म्हणले. थापटून उठवलं. वसुदेवाला सावध केला आणि जी काही घडलेलं होतं ते सगळं सांगायला सुरुवात. दगदला उद्गभरे होता निजला कैसा
देवाची दाटोरी कंठ उठला शोक करीत. आणि वसुदेवाला खूप दुःख झालं होतं. कोणत्या बापाला भगवला जाईल महाराज? तोंडासमोर जन्मलेली दगडावरती आपटून मारलं होतं कंसानं. त्याच्यामुळं दुःख करून करून रडून रडून वसुदेव झोपी गेलेले होते. देवकीनं उठवलं त्यावेळेस पाठीमागचं दुःख आठवलं आणि पुन्हा शोक करायला सुरुवात केली. देवकी म्हणे राजतील काय न करा शोक नवल ऐका मी आस्मरली देवी भूमिका ते पावली मजा. आणि देवकीने सांगितलं पतिदेवाला म्हणले आता शोक करू नका. मला जे दुःख झालेलं आहे ते असणारं दुःख प्राप्त निरसन करण्यासाठी मी माझं दुःख जमिनीला सांगितलेलं आहे. आणि जमीन माझ्यापाशी मूर्तिमंत आली होती त्यावेळेस मला जे दुःख झालेलं आहे मी ती त्यांना सांगितलं. अवघे केले कथन उदरी येईल जगजीवन करोनी दैत्याचे निर्दालन मर्दिला कंसाते. आणि त्या धरणी मातेनं मला असं सांगितलेलं आहे की पोटाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री विष्णू पोटाला येणार आहेत आणि ते जन्माला आल्यानंतर न कंसाला मारतील सगळ्या धरणीचा भार उतरवतील असं मला पृथ्वीनं सांगितलं. साच मानोरी ते उत्तर वसुदेवा आरश्या थोर उभयता करती जय जयकार सविती परात परासी. आणि मग अशा प्रकारे ऐकलं वसुदेवाला उल्हास वाटला आनंद वाटला आपल्या पोटाला असणारा भगवंत येणार आहे. ही ऐकल्यानंतर ना वसुदेवाला समाधान वाटलं. एकमेकाला कडखडून मिठी मारली आलिंगन दिला. आता देवकी गर्भ सुक्ती मुक्त संभवला लक्ष्मीपती नवल डोळे याचे रीती झाली राया. आणि म्हणून आता देवकी गर्भवती आहे. आता तिला असणारे डोहाळे लागणार आहे. आणि त्या देवकीला काय डोहाळे लागतील? डोहाळ्याला सुरुवात झालेली आहे. वसुदेवा पुढे ती डोहाळे सांगते. तीच डोहाळे लक्षपूर्वक ऐका. गर्भ काळनिया देवकीचा उदरी सुदला रोहिणीचा ती कथा सुत येल नाचा सागी सांगेल विद्वांस कवी. म्हणून रोहिणी उदरी शेषबळी भद्र यादव समग्र वारे तुम्ही लगेच असणारे ग्रंथकर्ते सांगतात. आता पुढच्या अध्यायामध्ये काय होणार आहे उत्सुकता लागलेली असते. योग माया हे असणाऱ्या जी काय देवकीचा गर्भ आहे 6 मारली 7वा योग माया तुझं काढील तेथून घालील नेऊन गोकुळासी. योग माया काढील इकडे असणाऱ्या रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवील. ही कथा पुढच्या अध्यायात ऐका. श्री भागवते महापुराणे दशम स्कंदे शुक्ल परीक्षिती संवादे श्रीकृष्ण बालक्रीडा देवकी शोक दुःख हरणे प्रथम अध्यायी गोडा. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. थोडी सेवा लोक तुमच्यामुळे जमले ते बिडकर समजे. श्री गणेश श्री गोपाल कृष्णाय नमः. जय जय भक्त रक्षका जय जय दिन पालका सर्वांगता भयदायक मद संकटी पावा. आणि अशा असणाऱ्या भगवंता सगळ्याचं दुःख हरण करणाऱ्या दिनाचं प्रतिपालन करणारा शरणागताला अभय देणारा तू भगवंत आहे. जो आदि मायेचा चालक द्वारी हर नामक जो सकल जीवा मोचक तो बंधू चक्रधारा. जो आदि मायेला चालवणारा आहे जो सगळं असणारा हरिहराचा नायक आहे असा असणारा भगवान परमात्मा आहे. सगळ्या जीवाचा असणारा मोचक आहे. जीवदान त्याच्या देणारा त्याच्या हातामध्ये आहे असा भगवंताला नमस्कार. पांडवाचा पालक झाला परीक्षिती रक्षक मी विनवितो दिन रंक तया कृपा सागरा. आणि त्या भगवंताला मी विनंती करतो जो कृपेचा सागर आहे
ज्यानं पांडवाचं रक्षण केलं, परीक्षितीचं रक्षण पोटामध्ये केलं, उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ होता, त्याचं असणारं संरक्षण भगवंतानं पोटात जाऊन केलं. अशा भगवंताला विनंती, मदमती द्यावी उदरा दिननाथा श्री चक्रधरा, मद घाली कृपेच्या पाखरा शरणांगतासी. आणि कथेच्या आधी भगवंताला प्रार्थना करायची, कारण बुद्धीची देवतत्व आहे, चित्ताची देवता विष्णू आहे. म्हणून असणारा भगवंता बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने हृदय प्रवेशुन कपिनंदन प्रबोधिला. रामायणामधली बघे बुद्धीची देवता भगवंत आहे. म्हणून हे असणारा ग्रंथ लिहिण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश राजे सकळ सिद्धी, अशी बुद्धीचा चालक आहे. म्हणून नमस्कार. मागील प्रसंगी कथन अवतर्याला परब्रह्म निर्गुण, जीवादेव निज्ञान उद्धरीला भक्ता ते. पाठीमागचा अध्याय संपदेच्या अंतीला आपण ऐकलेला आहे. पृथ्वी मातेचा आणि देवकीचा संवाद झालेला आहे. आता पुढचा असणाऱ्या येणाऱ्या प्रसंगामध्ये भगवान परमात्मा अवतरित होणार आहेत. तीच कथा लक्षपूर्वक ऐका. आयशी कथाची ती परिसून सुखाची वदे उत्तरानंदन, निरोपाची स्थिती पूर्ण निजधामाची. आणि अशा प्रकारची असणारी एक कथा आहे. आणि ही कथा अतिशय त्या ठिकाणी सुंदर आहे. आणि ही कथा त्या ठिकाणी परिपूर्ण सांगण्यासाठी बुद्धीचं बळ, बुद्धी देणारा तो भगवंत आहे. म्हणून आता ऐका. श्रीग्रस्त परब्रह्म निर्गुण तयाचे निजधाम कवन, जे तो नियज्ञ पिला नारायण. आणि अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. कवन ठावे त्याचा असणारा वैकुंठ गमन सांगायचं नाही, फक्त अवतरित झालेला सांगायचंय. कारण तो जिथून आला तिथंच जाणार आहे. आणि तो येतो आणि जातो त्याच्या इच्छेनं. आपलं तसं नाही मला, आपण झोपतो आपल्या इच्छेनं. उठवायचं नाही त्याच्या हातात आहे. त्यानंच नाही उठवलं तर उठवायला 4 माणसं लागते. श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, ऐसे जाणतेनी स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्य, असा तो भगवंत आहे. जे योग्याचे मुख्य साधन जने वय परमार्थ ज्ञान, ते निरूपावे परमस्थान आदि पुरुषाचे. आदि पुरुष भगवान परमात्मा आहे. योगी यांचं मुख्य साधन आहे. योगी लोक ज्याला साध्य करण्यासाठी योग याग आचरतात, तो असणारा साधन भगवान परमात्मा आहे. आणि ज्याची प्राप्ती झाल्यानंतर परमार्थाचं ज्ञान होतं, असा तो भगवंत आहे असं सांगतात. ऋषी म्हणे राया परीक्षिता, तू आपुचले परम सिद्धांत, जेने फिटे अनादि व्यता अतपाता कर्माचा. आणि ऋषी सांगू लागले, परीक्षिती राजा खूप सुंदर प्रश्न विचारलाय. आणि ह्या प्रश्नाचं जर तू असणारं उत्तर ऐकलं की तुझा असणारा जन्म मरणाच्या संसारामधून भवसागरामधून तरुण जाण्याचा मार्ग म्हणजे हीच कथा आहे असं सांगतात. व्यापक चराचर प्राप्त साधना त्वरा त्वर, पुराण वेद शास्त्र शास्त्र न प्रकाशे. आणि जो असणारा भगवंत अनादि आहे, परात्पर परब्रह्म आहे, मूर्तिमंत ब्रह्म आहे, तो असणारा भगवंत, त्या भगवंताची तुला कथा सांगणार आहे. ह्या संसार सागरामधून तुझा उद्धार होईल. म्हणून लक्षपूर्वक ऐका. गुण आदि गुण सर्वे सर्वतयाचा सांगेन निर्धारू, तो कैवल्य अमृत सागरू ऐके सावधाने. जो असणारा गुण सर्वेश्वर आहे, भगवंत आहे, अनादि ब्रह्म आहे, ते परब्रह्म आहे. आणि ते असणाऱ्या भगवंताची कथा तुला सांगणार आहे. म्हणून लक्षपूर्वक आहे. तो मनसी वेदादी पुराणा, ठाऊकाची नवे प्रमाणा, तो तुम्हा कैवल्य राणा प्रकाशला केवी. ऋषी म्हणू लागले, तू म्हणशील मला वेदाचं ज्ञान नाही, वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही, मग अज्ञानीला भगवंत प्रसन्न कसा होणार? वेदाचा अर्थ एकच आहे महाराज. वेद अनंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठ नाम गावे. अशा प्रकार वेदाने मी तेच सांगितलंय आणि सगळे ग्रंथ तेच सांगतात. भजन करा. तरी देण्याची आधी पुरुषे माझं ज्ञान केले कृपा वसे, जे गर्भस्थी 12 वर्षे होतो संसार भये. सुख मला सांगू लागले, परीक्षिती तुला
तुला काय सांगायचं, त्याच आधी पुरुषानं मला गर्भात ज्ञान दिले. ही शुक महाराजांना ज्ञान कुठून झाले, 12 वर्ष गर्भामध्येच होते, बाहेरच आले नाहीत संसाराच्या भीतीनं, आणि त्याच गर्भामध्ये त्यांना भगवंताने अद्भुत ज्ञान दिलेलं आहे असं शुक महाराज बोलतात. मनवणी आतयाच्या कृपा मी जाणतिले नृपाय यरवी तोची चादी स्वरूप आगाचरू. म्हणून हे ऐक असणारा रूप म्हणजे राजा, परीक्षित राजा आहे तू. तुला सांगतो मी त्या भगवंताला ओळखतोय, गर्भामध्ये असताना मला त्या ज्ञान प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून त्या भगवंताचा जो काही आशय आहे, भगवंताची जो महती आहे ती मला माहित आहे. मीच एकटा भगवंताला जाणतो म्हणून सांगतो आहे. जे निगमाचे जन्मस्थान तया हिवरी चित ब्रह्मगण जोगी ते माझी आव ब्रह्मभुवना निरोपीला गेले. जो असणारा परिपूर्ण ब्रह्म आहे आणि त्याने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, असणार आहे सगळं गीतेमध्ये ब्रह्मरूप ज्ञान आहे. कारण गीता सांगितली भगवंतानं आणि त्याचा अर्थ केला ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा जन्म आजच आहे. याच तिथीवरती ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे. सोमुखे आपण बोले तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आता काय झालं तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमच्या सांगायला एवढी गोड कथा लागली, त्या माऊल्या सुद्धा घरात बाहेर आले ते तुमच्या आवाजाला बघून. तुम्हाला येतच असते, खूप टाइम झाला ना पुढे घ्या पुढे बाया. गोपाल कृष्ण महाराज की जय. आवाज घे की दुसरा घे बाई. हॅलो करायला मी मोठ्याने सांगतो नाही नाही घ्या की मध्ये तुमच्या आवाजाला तत्पर युगु केवळ शब्दी जोनी निज वेदोची नाची. तो कैवल्यानंद सुखाब्दी आनंद मंडळीचा. आणि अशा प्रकारचा असणारा भगवंत शुक महाराज परीक्षितीला सांगताय. आणि त्या असणाऱ्या भगवंताचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. जो वेदाला कळत नाही आपल्याला काय कळणार आहे महाराज. हजारो मुखाचा शेष आहे, त्याला भगवंताचं स्वरूप कळलं नाही म्हणून नाथ महाराज त्याच्या भानगडीतच पडलं नाही. आता जैसा आहे तैसी या, नमो तुझ श्रीराम राया, तुझे नि कृपे रघुवर्या, स्तुती वया सामर्थ्य. असं वेदाला न आकळणारा तो भगवंत आहे असं सांगतात. तया जग जीवना इच्छा झाली जीव धरणा. देणे आता पिले नारायणा प्रवती विषय. आणि ते असणाऱ्या भगवंताला इच्छा झालेली आहे. काय इच्छा झाली आहे, जगाचं कल्याण करण्याची इच्छा भगवंताला झाली. म्हणून भगवंत आता अवतरित होणार आहे आणि अवतरित झाल्यानंतर जगताचा उद्धार करतील असं ग्रंथकर्ते बोलतात. आज्ञा धरून मुकुटे नारायण देवकीच्या पोटी. गर्भस्थित झाला शेवटी सातवेनी गर्भे. आणि भगवंताला इच्छा झाली या जगाचा उद्धार करावा. जगताचा उद्धाराचं साधन आपण जगाला सांगावं म्हणून ती इच्छा भगवंताने मनामध्ये दृढ धरली. आणि देवकीच्या पोटामध्ये जो काय असणारा गर्भ आहे सातवा, तो म्हणून या ठिकाणी येऊन थांबले. असवे देवकी या गर्भछाया बांधली वसुदेव जनोनी या. मग कांतेसी पुसे डोळे या, काय इच्छा तुझ. असं म्हणली देवकी गर्भवती होती आणि धर्मशस्त्र आयसे डोहाळे पुसावे, तिचे पुरवावे मनोरथ. प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला डोहाळे विचारावं आणि ती पूर्ण करावं. ही धर्मशास्त्र आहे, धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून वसुदेवाने विचारायला सुरुवात केली देवकीला, गर्भवती आहे तुला काय वाटतंय मला सांग. देवकी मने प्रियोतमा नवल काय सांगू तुमा. डोळे होता ती उत्तमा सृष्टी वेगळे. आणि त्यावेळेस वसुदेवाने विचारलं देवकीला काय डोळे होता तुला काय वाटतंय. त्यावेळेस देवकीने सांगितलं वेगळंच वाटायला लागलंय. काय वाटायला लागलंय मला, हे असणाऱ्या सगळ्या पृथ्वीचं रक्षण मीच करणार आहे. आतापर्यंत जे मला डोहाळे वाटले नाही तर ती सगळं असणारं वेगळं वाटायला लागलंय. काय काय वाटतंय ऐका. मने समग्र सृष्टी अंत मज वाटे मीच समर्थ. मग आज्ञे देव वर्तत
33 कोटी. आणि मग मला असं वाटतंय धर्मरक्षण करीन 33 कोटी देवांना जो काही त्रास होत आहे ह्या राक्षसापासून हे सगळे असणारे 33 कोटी देव मुक्त करेन, धरणीचा भार कमी करेन, धर्माची संस्थापना करेन असं देवकी सांगते. करी घ्यावे मुसळ नांगर, करावा दैत्यांचा संहार, उतरावा भूमी बार, ऐसे मनी वसे. आणि देवकी सांगू लागले मला काय वाटतंय ते सांगते म्हणले. नांगर मुसळ हातामध्ये घ्यावा आणि सगळ्या दैत्याला मारावं आणि धरणीला जे काही ओझ झालेला आहे, धरणीला भार झालेला आहे तो जमिनीचा भार हलका करावा असं मला वाटतंय. डोहाळे पर सोनी चित्ती, संतोषला रोहिणपती, मने तुझ सांगितले शिती, ते साळच झाले. आणि असं देवकीने डोहाळे सांगितलं. वसुदेवाला आनंद वाटला. म्हणले खराय, पृथ्वी मातेने जे तुला सांगितलेलं आहे ते सत्य आहे. कारण डोहाळे जसं होता घडत लागतात तसंच पुढे घडत असतं. म्हणून डोहाळे तुझं काय सांगते तेच पुढे घडून येणार आहे. पृथ्वीनं जे तुला सांगितलेलं आहे ते आता खरं वाटत आहे. वसुदेव सांगतात असो शास्त्र संख्या मास लोटती, ते दैव आज्ञापिली शक्ती, जे अखंड असे ओळखती, प्रवर्तित याते. असं म्हणले. इकडं असणारे देवकीच्या गर्भाला हळूहळू हळू दिवस गेले. 6 महिन्याचा कालावधी झाला. शास्त्र संख्या, शास्त्र किती आहेत अशा प्रकारे 6 शास्त्र आणि 18 पुराणे. म्हणून 6 महिने देवकीला निघून गेले आणि भगवंतानं आदि माया आदिशक्ती योग माया तिला आज्ञा केली. काय करते ती प्रभूची आदि माया, तिची हरिण कळचर्या, गोस्पूर्ण वतू दक्ष कार्या, अनंत ब्रह्मांड उभवी. ती प्रभूची हरी माया. माया कुणाच्या लक्षामध्ये आली का? देवाच्या बापाच्या पायी वाहिली. मायाने पिढी ठोकिली. तेथे माईक दिवस सकाळी मुक्त कैसी होती पा. मायेने देवाच्या बापाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही कोणी म्हणून असणारी हरिहराला आतर्की माया आहे. अनंत ब्रह्मांड निर्माण करून ढासळणं ही मायेचं रोजचं काम आहे असं सांगतात. त्रिसृष्टी चालक अगोचरी, प्रवृत्ती जाणून उपरी गर्भ होता, देवकी उदरी, तो ते तो निकाडीला गर्भ कैस. अशा पद्धतीने लगेच भगवंताची आज्ञा मायेला झाली. माया त्या असणारी देवकीच्या गर्भामध्ये आली आणि जो असणारा 7वा गर्भ आहे, 7वा जो गर्भ योगमाया नेता, त्या योगमायेने 7वा गर्भ काढला, रोहिणीच्या पोटात नेऊन ठेवला. गर्भ कैसा नेला पार, हे ब्रह्मांड जाई की न कळे न पार, वसुदेवाची राणी रोहिणी जनपा, नंदग्रही कस बहे. आणि मग ते गर्भ कसा काढला, कुठे नेला हे ब्रह्मदिक देवांना कळत नाही. मग तिथं असणाऱ्याला कुणाला कळणार आहे की माया आहे. मायेची की माया कुणालाच कळत नाही. असं म्हणले. देवकीचा गर्भ काढला योग मायेला. वसुदेवाची राणी, वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी आहे आणि ती कंसाच्या भीतीनं गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी राहत होते. पुढा तो नेऊन गर्भ गोळा, त्याची पोटी सुधला, ती निद्रस्ती होती बाळा, तव देखिले स्वप्न. आणि मग अशा पद्धतीने तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवला. आणि ती असणारी रोहिणी निद्रिस्त होती, झोपेमध्ये होती आणि झोपेमध्ये असताना अचानक त्या ठिकाणी ती गर्भवती झाली. कुणाच्याच लक्षात आलं नाही. कवनीने तो मुखांत, बाळ घातला अकस्मात, जागृत झाली तव गर्भ संभवला असे. गर्भ रात्रीमध्येच गर्भ वाढला गेला. रोहिणीच्या लक्षामध्ये आलं नाही. कारण ते असणारा जसं मुखामध्ये घास घालावा तसा गर्भ पोटामध्ये घातला होता योग मायेनं. ते योग मायेचं सामर्थ्य होतं. काय झालं ऐका. भयभीत झाली चित्ती, सांगे नयन द्रौपदी, मन निर्धारे स्वप्न स्थिती,
ऐसे ओढवले मज. आणि रोहिणी जागी झाली. झाल्याबरोबर तिने पाहिलं 7 महिन्याची गर्भवती होती. रात्री नव्हती, रात्रीमध्ये 7 महिन्याची गर्भवती दिसू लागली. रोहिणी घाबरली, चित्ताच्या ठिकाणी भीती वाटली आणि नंद यशोदेला तिने जागा केला. आणि जे काय असणार अचानक गर्भ कसं काय वाढला याची चिंता वाटू लागली. नंद आणि यशोदेला सांगू लागले, चिंतावली यशोदानंद आम्हा आले दैद्य अपवाद. तव अकस्मात आले नारद तया ठाया. त्यावेळेस सगळ्याला चिंता वाटली. रात्रीच उठून बसले. अचानक पोटामध्ये गर्भ संभवला गेला, तोही 7 महिन्याचा. मग सगळे चिंतामध्ये पडल्यानंतर नारद महर्षीने ब्रह्मविना घेतला. त्या ठिकाणी आले. नंदे करुनिया पूजन शुद्ध केला रोहिणीचा वर्तमान. तव बोले ब्रह्मनंद तर करावी चिंता. आणि नारद महर्षी आल्याबरोबर पूजा केली, कारण तो आथित आहे आणि आथिताची पूजा करावी लागते महाराज. आथिती विमुख गेली जाणार. आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धार जैमिनी अश्वमेधा देशा सृष्टवा. आतिथी जर माघारी गेला तर ते असणार आपलं पुण्य घेऊन जातो आणि त्याचं पाप त्या गृहस्थावरती बसतात. म्हणून नारद महाराज आल्याबरोबर नंदराजाने नारद महाराजांची पूजा केली आणि रोहिणीचं जी काही वर्तमान आहे ते नारदांना सांगितलं. काढोनी देवकीचा गर्भ रोहिणी उदरी गाठला स्वयंभ. आता अवतरले पद्मनाभ हा देवकृत खेळसे. नारदांनी सांगितलं ही असणारी भगवंताची लीला आहे, तुमच्या लक्षामध्ये येणार नाही. हे जो असणारा गर्भ आहे तो वसुदेवाचाच आहे. देवकीच्या पोटामधला असणारा गर्भ काढलेला आहे, तुमच्या पोटामध्ये घातलेला आहे. ब्रह्मादिक देवानेही रचलेला खेळ आहे. आता भगवंत अवतरित होणार आहेत असं नारद महाराज सांगतात. ऐसे व दोन्ही गेला नारद संतोष यशोदानंद. मग प्रेमाचा स्वच्छंद अवतरला रामू. आणि मग अशा पद्धतीने लगेच नारद महाराजांनी सांगितलं आणि सांगितल्याबरोबर नंद आणि यशोदेला आनंद वाटला. आणि मग नारद महाराज तिथून निघून गेले. पुन्हा काय झाला, 9 मास दोहीच्या उदरी आकृषीन जन्मला अवधारी. यास्तव संकर्षण नामधारी बळीभद्र देव. आणि 9 मास पूर्ण भरल्यानंतर ना ते असणाऱ्या जे काही गर्भ टाकलेला होता तो गर्भ आकर्षून देह धारण केला. आणि 9 मास परिपूर्ण झाल्यानंतर ना रोहिणीला एक बाळ झालं आणि त्या बाळाचं नाव काय ठेवलं, बळीराम दादा ठेवलं. कसं ठेवलं, 9 मास दोहीच्या उदारी आकर्षणी जन्माला अवधारी. यास्तव संकर्षण नामधारी बळीभद्र देव. जुबाळा जुरे जू. अशा पद्धतीने बळीराम दादाचं नाव ठेवलं गेलं. तुम्ही त्यांना उठा मांडा कुठं तरी एका ठिकाणी पाय गाडवा असे प्रभूचरणी तुम्ही आलेला असू द्या येत हो का. गाडी आकाशी तिचं लक्ष पिलापाशी आई वडिलाचं लक्ष तुमच्यावर मानवी बसायला बसायला. कोणाचा फोन आता असू द्या असू द्या. आवाज आवाज नेहमी कुठं ऐकायला धावता काय कृष्ण करावंच लागतं. आणि हे तुम्हाला पुण्य लाभायला लागलं, परमभागी मिळाल तुम्हाला. चालू द्या घ्या मग मी डायरेक्ट बोलू. गोपाल कृष्ण महाराज की जय. गर्भ गेला केव्हा देवकी रस्त होती तेव्हा. सुजागर झाली जेव्हा सुने उदर देखील. आणि इकडं देवकीच्या बी लक्षामध्ये आलं नाही. गर्भ निघून गेला, गर्भ योग मायेने नेला होता. देवकीलाही कळलं नाही. देवकी निद्रिस्त होती. ज्यावेळेस जागी झाली त्यावेळेस पाहिला गर्भ नाहीसा झालेला दिसला. चिंता वाटले. तैसेची वरी कावरी बावरी वल्लभ सांगे सुंदरी. जी वाढ होती गर्भ उदरी तो नेनो काय झाला. लगेच देवकी उठली, गडबडून जागी झाली. पाहिला पोटामध्ये गर्भ होता, तो गर्भच त्या ठिकाणी नाहीसा झाला. त्यामुळे चिंता वाटली. वसुदेवाला जागे केला आणि वसुदेवाला जी वर्तमान घडलं, माझ्या पोटातला गर्भ कुठं गेला माझंच लक्षात आलं नाही. म्हणून आक्रंती दोघे जाणार. मी पाते केली दारुणा अद्यापी
कंसाला फिटले नाही. आणि वसुदेवानं ऐकलं त्यावेळेस वसुदेवानं सांगितलं देवकी 6 बाळ आपली गेली तसंच ही बी गेलं म्हणून समज. आपलं पापच संपलेलं नाहीये आणि आपला पापाचा साठा असल्यामुळे आपली लेकरं वाचत नाही. आपली लेकरं जन्मालाच येत नाहीत, आली तरी जगत नाहीत, अल्पायुष्य होतात. ही आपला पापाचा साठा आहे. पूर्वकर्मीचं काहीतरी असेल असं वसुदेव बोलतात. म्हणती आगा सर्वज्ञ नाथा अजूनही कान पावशी आकांता किती अंत पाहशी आता शरणागताचा. आणि वसुदेवाने पुन्हा भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. भगवंता किती तुम्ही पाहताय अंत पाहण्याला काहीतरी लिमिट असते. म्हणजे भगवंता खूप त्रास त्या ठिकाणी आम्हाला झालेला आहे. 6 गर्भ कंसानं मारली गेली, 7वं त्या ठिकाणी पोटात कुठे गेलं काहीच माहिती नाहीये. शरणागताचं संरक्षण करा असं वसुदेव बोलतात. तू भक्त रक्षका परमात्मा ऐशी ऐकाव तुझ महिमा तरी आम्ही पुरुषोत्तमा काय केले. अरे तू असणाऱ्या भक्ताचं संरक्षण करणारा परमात्मा आहे. तू तुझं कामच आहे भक्त राखे पायापाशी. दुर्जनाशी संवाद ही तुमचं ब्रीद आहे म्हणून आम्ही तुम्हाला अनन्य भावानं शरण आलेला होता. आमचं रक्षण करा वसुदेव बोलतात. तू सर्वभूतात्मशाही सर्व सर्वाशी सम जगत गुरु तरी का विश्व केला आमचा. भगवंता तुम्ही ईश्वर आहे आणि आपणच देव होय गुरु. तुम्हीच जगत गुरु आहे आणि गुरुचं कसं असतं सगळ्याकडे समान दृष्टीनं पाहणं. भगवंत आणि गुरु कधीच कुणाकडे विषम दृष्टीने पाहत नाहीत. अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. शुक सारंग ज्यावेळेस सैन्याचा शोध घ्यायला आले त्यावेळेस चिववे दोघेही गुरु आणि भगवंत सगळ्याला समान बुद्धीने पाहतात. तसं तुम्ही जगत गुरु आहे आणि आधी ब्रह्म आहात म्हणून आम्हाला विषम दृष्टीने का पाहताय वसुदेव बोलतात. ऐशी थोर दुःखे दिदली वयता प्रदंत पडाली तवांतरिक्ष वाचा झाली दोघेही परिसती. अशा पद्धतीने खूप दुःख करू लागले, आक्रोश करू लागले, जमिनीवरती गडबडा लोळू लागले. आणि या असणाऱ्या वसुदेव देवकीचं दुःख पाहून आकाशवाणी झाली आणि आकाशाची वाणी काय सांगते. म्हणे नाभी नाभी आता वसुदेवा न करी चिंता देवकी उदरीचा गर्भ होता रोहिणी पोटी घातला. आकाशवाणीने सांगितलं म्हणले वसुदेव महाराज घाबरू नका. देवकीचा जो गर्भ होता तुम्ही ज्या गर्भासाठी शोक करायला तोच गर्भ योगमायेनं काढून रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन ठेवलेला आहे असं आकाशवाणी सांगते. आता उदर येईल भगवंत भेटेल ब्रह्म साक्षात पुत्र त्वाशोकारुणी मनोरथ पुरवील तुमचे. आणि आकाशवाणी सांगू लागली आता तुमच्या पोटाला आधी ब्रह्म येणार आहे भगवंत आणि तो भगवंत तुमचं लेकरू होणार आहे आणि तुमचं लेकरू होऊन ते असणारे सगळे तुमच्या इच्छा पूर्ण करतील असं आकाशवाणी बोलतात. ऐशी अकस्मात ध्वनी उठली गगनी वाणी वयता आनंद केला झाला मनी तव वर्तले अचानक आकाशवाणी झाली होती. आकाशामधून ध्वनी ऐकला त्यांना आनंद वाटला. आनंद वाटल्या वेळानंतर लगेचच काही वेळामध्ये अचानक काही घडलं ऐका. पोटीचा गर्भ जिरला म्हणून शोक केला उभयतानी तो रक्ष पाळे ऐकुनी स्मृत केले कंसाचे. आणि त्या देवकी वसुदेवाच्या संरक्षणासाठी रक्षपाळ होते. त्यांनी या दोघांच्या गप्पा गोष्टी ऐकल्या आणि पोटामधला जो गर्भ आहे तो झिराला. ही असणारी वार्ता रक्षपाळाने ऐकली. पळत पळत जाऊन कंसाला सांगितलं. म्हणती राया नवलाव झाला देवकी उदरीचा गर्भ गळाला दोघेही एकांत व्रतला करिता ती शोक. आणि रक्षपाळ कंसाकडे गेले. कंसाला सांगू लागले महाराज एक नवल झालेला आहे. ही असणारं जे काय देवकीचा 7वा गर्भ आहे तो गर्भ त्या ठिकाणी गळाला गेला. गर्भच नाहीसा झाला म्हणून त्या गर्भासाठी दोघे जण खूप दुःख करतात. ऐशे श्रवणी प्रता उत्तर कंस हर्षला थोर वस्त्र अलंकारी सत्वर सुखी केले दूत. आणि अशा प्रकारची द्वारपाळाच्या मुखामधून बातमी ऐकली. कंसाला आनंद वाटला. बरं झालं म्हणले नाहीतर मी मारणारच होतो म्हणलं जरी जन्माला असला तरी. म्हणून जी काय असणारी बातमी आणली होती त्या बातमी आणणाऱ्या तुताला त्याचा मान सन्मान कंसानं केला. मग तशी मध्ये दुराचारी आता 8वा जन्मेल वैरी तवसावदासा भारी लढीन तया ते मग कंसानं सांगितलं
जाऊ द्या. 6 बाळ आपण मारली, 7वा तुम्ही गायब झाला म्हणताय, होऊ द्या. आता 8वा आहे आणि आता 8वा जन्माला येणार आहे आणि आकाशाच्या वाणीने सांगितलं होतं 8वा मारणार आहे. त्याच्यामुळे आता डोळ्यामध्ये तेल घालून संरक्षण करा, लक्ष ठेवा असं कंस बोलू लागला. सहार झाली आतयाचा मज पाड नाही कळकाळाचा. मी कोलपल्या स्वर्गाधिकाचा फेडीन ठाव. आणि म्हणून 8वा जर जन्माला आला आणि 8वा जर संपला आपल्या हातून, कळी काढायला सुद्धा मी घाबरत नाही. स्वर्गामध्ये जाऊन सगळ्या देव लोकांना हारी आणेल, आपलं राज्य स्वर्गापर्यंत घेऊन जातो, फक्त 8वा मारावा कंस बोलू लागला. ऐशे दैत्य दुर्दुभी सावध केले त्रिशुद्धी. ती काही रक्षक तिथे संधी ठेविले मागुदा. आणि अशा प्रकारचा दुर्बुद्धी कंस होता. त्यानं त्या असणाऱ्या सेवकाच्या मनामध्ये अशी बुद्धी घातली की लक्ष ठेवा आणि कमी पडतील म्हणून अजून जे काय असणारे रक्षक होते, द्वारपाळ होते, ती द्वारपाळ देवकीच्या भोवती संरक्षण ठेवले. आता देवच्या दुःखा हरशू करावया उतरले पेरशू. ती कथा सांगे सुख ऋषी अभिनंदुया करुणा. आणि मग अशा प्रकारची कथा आता इकडं नैमिषारण्यामध्ये शुक महाराज सांगू लागलेले आहेत. परीक्षिती राजाला सांगतायत, परीक्षिती अभिमन्यूचा मुलगा आहे, आता भगवान परमात्मा अवतरित होणार आहे आणि त्यांची अवतरित होण्याची कथा शुक महाराज परीक्षिती राजाला सांगतात. शुभदिनी एके वेळी इच्छा झाली आनंद मंडळी अवतार वेद पुळी देवकी उदरी. आणि एके दिवशी भगवंताला इच्छा झाली, शुभ दिन पाहिला गेला आणि शुभ दिन पाहून भगवंताच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, यादव कुळामध्ये देवकीच्या पोटाला अवतरित व्हावं असं सांगू लागले. द्रवतेचे वेळी सत्वरा यशोदा सती झाली गरोदरा. आदि शक्तीचा अवतार होत परमेश्वराज्ञे. आणि इकडं यशोदा सुद्धा गर्भवती राहिली गेली, पण यशोदेच्या पोटामध्ये जो गर्भ वाढत होता तो आदिशक्तीचा होता, भगवंताची योगमाया होता आणि ती योगमाया देवकी यशोदेच्या पोटामध्ये वाढू लागले. माया श्रुती जीवरत्ना हरतली विद्या बंधना. तया मुक्त कराव्या जग जीवना रचविली सृष्टी. आणि भगवान परमात्मा अवतरित कशासाठी होतो? बुडते हे जन न देखावे डोळा. ह्या मायेच्या संकटामध्ये सगळं जग बुडालेलं आहे आणि त्या मायेमधून जगाला बाहेर काढण्यासाठी भगवंताला इच्छा झाली म्हणून अवतरित होतात. आपण जीवनार्थाची श्वाकुरुणी चित्त ब्रह्ममूर्ती परमेश्वर रक्षिती व्यक्तीला चहुयुगी. भगवंताचं कामाचा युगायुगाप्रती अवतार घेणं आणि सगळ्या जीवाचं संरक्षण करणं, जीवाचा उद्धार करणं भगवंताचं काम आहे. म्हणून याच युगामध्ये नाही तर प्रत्येक युगामध्ये युगायुगाप्रती रामा अवतरसी मेघश्यामा झाडा करिसी धर्म पुरुषोत्तम स्थिपते. भगवंताचं काम आहे, प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत अवतार घेतात. कुंती हंस रूपे भगवान सनकाधिक दिले ज्ञान. ते परमात्मा स्थापुना जीव उदरिले अपार. हंस रूप भगवंताने धारण केला आणि हंस रूपामधून ज्ञानाचा उपदेश केला. तिथेही परमार्थाचा मार्ग भगवंताने स्थापन केली आणि जगताच्या उद्धारासाठी ज्ञान मार्ग दाखवला. श्री दत्तात्रय भगवान रायाशी देऊन ज्ञान निगदशाय प्रीती स्थापुना चालली ज्ञानपंथ. त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय भगवान आणि त्या दत्तात्रय भगवंताने यदूला ज्ञान दिलं आणि यदू पासून पुढे त्या ठिकाणी असणारे जे काही ज्ञान मार्ग आहे, ज्ञानपंथ आहे, सुरू झाला. आता द्वापरी अवतरे श्री कृष्ण कली श्री चक्रधर पतिवर्ण. ऐशी चौगी अवतार पूर्ण होत स्वाच्छंदे. आणि आता द्वापर युगामध्ये स्वतःच्या इच्छेने भगवान परमात्मा श्रीकृष्ण अवतरित होणार आहे आणि अवतरित झाल्यानंतर पुन्हा कली लागणार आहे आणि त्या कलीमध्ये सुद्धा भगवंताचा अवतार आहे. जिथं जिथं पाप वाढेल तिथे तिथं भगवंत अवतार घेणार आहेत. आपल्या स्मृतीशास्त्रामध्ये दत्तात्रयांची 24, श्री विष्णूची 10 अवतार आहे. पण माझे अवतार किती?
भोगीत्रासही नेनावती मेघधारा मोजवती परी अंत नाही अवतारा. असे माझे किती अवतार आहेत. पावसाला आकाशातून पडलेल्या पावसाच्या धारा मोजता येतील पण माझ्या अवताराला अंत नाही असं सांगतात. कुंडली कवर झाले थोड्यासाठी कशाला लागते सोडत नाही. आता काय करायचं माऊली तुम्हाला सांगू. टाइम संपत आले की उठून घ्यायचं. फास्ट घ्या आता वाटलंच तर. आणि ह्यांच्या 10-5 वेळेस तुम्ही बसा. हा परमिशन बुद्धी देतो तुम्हाला त्याच्याप्रमाणे चालू द्या. बरोबर मग वाचायची पाहिजे काय झालं. बरं फास्ट घ्या. किती झाले. स्वशक्ती कलायुक्त जागा सगळ्या मुख्य चतुरानंद तया कृपा जीव धराव्या पावी सदा. जो वेद गमना तुडे जाणतोय सोय पुरुषोत्तम निर्गुण आठवित मथुरा पट्टन देवकी जकरी जो वेदाला सापडत नाही मला योगीच्या धनी घ्याटा नातोडाचे अशा असणारा भगवान परमात्मा कुणालाही सापडत नाही. तो देवकीच्या गर्भात येऊन जो व्यापकाचे त्रिजगती तो देवकीचे उदरे करी वस्ती. आईसे वदता संत ज्ञानी हस्ती जन्मा जन्म कैसा. आणि मग जो त्रिभुवनाला सुद्धा कळता येत नाही असा भगवंत देवकीच्या गर्भामध्ये येऊन राहिला. त्यावेळेस ऐकणारे सगळे साधू संत हसू लागले. म्हणले महाराज असं कसं काय. जो आजन्म आहे ज्याला जन्मही नाही आणि मरणही नाही जन्म मरणाच्या पलीकडचा तो भगवंत जन्माला कसा येईल. जगत एक विचार एक जगली झाला श्रेष्ठी नायक कंसाशी लाविला दाक न पाता सर्वदा. आणि अशा प्रकारचा भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी आले आणि कंसाला धाक लावला. ज्या कंसानं 8व्याला कधी बघितलंच नव्हतं त्या 8व्याची धास्ती कंसाला लागली. भोजन या कंडवचे ज्ञानी म्हणी 8वा भाषे जनी म्हणी कंसाशी ते कंसाला पाणी प्यायला गेलं की गिलासात 8वा. जेवायला लागले की ताटामध्ये 8वा. पाण्याच्या विणामध्ये 8वा. झोपायला लागले शेजारी 8वा. जिथं दृष्टी जाईल तिथं कंसाला 8वा. जगत जीवन परम उल्हासे देवकीचे मन म्हणजे मित्र लोक जिंकीन प्राणनाथा. आणि मग गर्भामध्ये भगवान परमात्मा अवतरित होणार आहे म्हणून देवकीला असं वाटू लागलं. चिंता नव्हती. कंसाची भीती आता वाटत नाही. आतापर्यंत होती पण आता नाही. हे सगळे असणाऱ्या त्रिभुवनाला एका सूत्रावरती आंघोळीवरती चालविणं एवढी शक्ती आली. देवकी बोलला विष्णू सुलभाने माझे स्थापित देवतींनी शेषादी पाताळ भुवनी माझेची अंकित. देवकी सांगू लागली वसुदेवाला म्हणजे ऐका ब्रह्म विष्णू महेश ही असणारी माझी आज्ञांकित आहे. पाताळामध्ये शेष आहे. ते शेष सुद्धा माझ्या आज्ञेमध्ये वागतो असं देवा. देवांचा भार माझा ओळंगे निरंतर पाणी जोडून दृष्टी समोर बद्धांजली तिष्ठती. आणि माझ्या पुढे सगळे देव नतमस्तक होतात. माझ्या पुढे हात जोडतायत आणि मला त्या ठिकाणी माझी पूजा करतात. मला वंदन करतात असं देवा. सप्तसागर मेरू पर्वत चप्पल कोटी प्रभावी गणित हे माझे नकाग्री समस्त दिसती सामावली. देवकीने सांगितलं या असणाऱ्या पृथ्वी तलावरती सप्तद्वीप येतात. अनेक प्रकारचे पर्वत येतात. सगळी जीवसृष्टी मी फक्त नखावरती धारण केले असं सांगतात. येत आहे माझ्या बाई दुष्टदाचे निर्नाळूनी पायी भक्त स्थापावे सर्व निजपदी. माझ्या भाऊला जर स्फुरण आलं तर सगळ्या दुष्टाचा वध करेल. आणि जे काही भक्तजन आहेत साधूजन येतात त्यांचा प्रतिपाळ उभा पोडून चिरोसुरांचे पोट नाचवा काळी आदट गाई राखो वृंदावनी. आणि मला असं वाटायला लागले की केशी नावाचं दैत्य घोड्याचं रूप घेऊन आलेला आहे. त्या केशीला मी मारले. कालियाला मारलेला आहे. आकासूर बकासूर अनेक प्रकारचे असणारे दैत्य आहेत. असं सगळ्या दैत्याला मारिलं असं देवकी बोलतात. कौस दारोन राजी तापवा उग्रशन जरासंधाशी पराभवन बधावे काळ यवना. आणि मला असं वाटतंय कंसाला मारील. जरासंधाला 17 वेळा धरलंय मगाशी बळीरामदादाने आणि 17 वेळा धरून कृष्णाने सोडून दिलेला आहे. मुचुकुंदाच्या साह्यानं काळ यवनाला मारिला असं देवकी. मुचुकुंदा मोक्ष
प्राप्ती सागरी रचावी सुवर्णावरती राज्य करावे प्रतापे शक्ती चरणांगता रक्षोनी मुसकुंदाचं साह्य घेऊन त्या काळ्या वनाला मारेल आणि रातोरात समुद्रामध्ये एक नवीन गाव तयार करीला आणि त्या समुद्रामध्ये सगळी संपत्ती नेऊन ठेवीला देवोनी ज्ञानाचार्य पट्टी स्थापन ज्ञानिया भक्ता पारंगात पूर्ण करावे चैतन्य आणि मला असं वाटतंय महाराज उद्धवाला ज्ञान प्राप्त करून द्यावं. भगवंताने ज्ञान उद्धवाला सांगितलेलं आहे आणि त्या उद्धवापासून ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि सगळं जग ज्ञानमय व्हावं असं मला वाटतं. देवकीचे डोहाळे होते परमेश इच्छेचे भविष्य पुढील करणाचे जाणविती पै. म्हणून अशा प्रकारचे डोहाळे देवकीला झाले ती भगवंताची इच्छा आहे आणि भगवंताच्या इच्छेनेच तिला असे डोहाळे झाले. एरवी त्याच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. वृक्षाचीही पानं हालीच्याची सत्ता राहिली आणता मग कोठे असं म्हणली देवकीने डोहाळे सांगितला. काय झालं देव माता वधून झाली विदेही धरिले मौन तो गुप्त हरिहरादी येऊन पुष्पे वर्ष आणि मग लगेचच देवकीनं अशा प्रकारचे डोहाळे सांगितले. मौन धरलं. देवकी गप्प बसल्या. कारागृहामध्ये त्या ठिकाणी सगळे देव लोक आले. हरिहर आले. हातामध्ये फुलं घेतली. देवकीच्या श्रीकृष्ण राणा करीला दुष्टांचा घोळणा आयसे विचारून सुरभार जण बंदीशाळे उतरले आणि सगळे देव लोक बंदीशाळेमध्ये आले. आता भगवंत अवतरित होणार आहे. वैकुंठचा असणारा राणा जो समुद्राचा जावई आहे तो देवकीचा बाळ होणार आहे. याच्यासाठी सगळे देव लोक देवकीचा प्रदक्षिणा देते आनंद गर्भस्तुती करीती जय जयची आनंद मूर्ती घालीती लोटांगण. आणि देवकीच्या गर्भामध्ये भगवंत आहे आणि भगवंत देवकीच्या गर्भातून अवतरित होणार आहे म्हणून गर्भस्तुती सगळे देव लोक करू लागले. तो देवाचा स्वामी आम्हा पालिता आत्मक धर्मी जीवाने नेसी कैवले दामी तुझी एक आणि हे असणारे भगवंत आम्हाला प्रतिपाळ करणारा आमचा संभाळ करणारा आणि आमचा त्या ठिकाणी असणारा कृष्ण गोविंदा निर्गुणा अच्युता ऋषिकेशी गोपाळना भक्त पालका जनार्दना तुझ नमो नमो. आणि हे असणाऱ्या भगवंता तुम्हाला नमस्कार असो कारण तुम्ही जगन्नाथ आहे. जगाचे नाथ तुम्ही असणार आहेत. प्रत्येक जीवाचं प्रतिपाल करणार आहे तुम्ही भगवंत आहात म्हणून नमस्कार. पावले अंतरदान आनंद दुनावला पूर्ण सुरवराचा तेजवा आणि अपार स्तवन केलं देवकीच्या गर्भाचं. त्यावेळेस सगळे असणारे देव लोकांना आनंद वाटला आणि स्वर्गामधून सगळे देव लोक पुष्प संपूर्ण भरता वासर देवकी वसुदेव आनंद थोर आता अवतरेल श्री चक्रधर भूमंडळी. अशा पद्धतीने देव लोक आले स्तुती केली निघून गेले. आता भगवंत अवतरित होण्याची वेळ आलेली आहे. काही वेळामध्ये भगवंत पृथ्वी तलावरती अवतार धारण करून येणार आहेत. चरित्र ऐका. रमणाची रजनी अवतरण धन्य तो याम धन्य तो क्षण उदेल पूर्व भाग्य. आणि धन्य असणारी ती जमीन आहे. धन्य असणारा तो क्षण आहे. धन्य असणारा तो काळ आहे आणि धन्य असणारा तो दिवस आहे ज्या काळी ज्या दिवशी भगवंत अवतरित जो सर्वश्रेष्ठी साक्ष्यभूत तो भक्तांचे सर्व मनोरथ पूर्वावया व्यक्त होत मनुजाकृती. आणि जो असणारा भगवंत आहे प्रत्येकाचं प्रतिपालन करणार आहे तो सांभाळण्यासाठी अवतरित होईल. जो सकळांना चली एक सूत्री तो श्रावण वस्त्र वद्याष्टमी रात्री बुधवारे रोहिणी नक्षत्री चंद्रोदयी प्रगटना. आणि जो असणाऱ्या सगळ्या एका सूत्रामध्ये नाचवतो. श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बुधवार रोहिणी नक्षत्र त्या दिवशी अवतरित झाले. चारी मेघ दाटले अंबरी सपूर अमृत तुषारी वर्षावो करी. आणि पाऊस मंद मंद पाऊस चालू होता. पावसाचा असताना वर्षाव चालू होता. आकाशामधून सगळे देव लोक फुलांना
फुलांचा वर्षाव करीत होते आणि श्रावणाच्या मध्यरात्री अष्टमीला अवतरित करुणापती शिवकारोनी चिन्मय मूर्ती अवताराला विज्ञान शक्ती अकस्मात अशा पद्धतीने भगवान परमात्मा अवतरित झाले आणि मग श्रावणवती अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र बुधवार त्या दिवशी भगवान परमात्मा अवतरित झाले. द्वादश वर्षात चतुर्भुज श्रीमूर्ती विराजत दिव्यांग कांती लोपित रवी शशीच्या प्रवेणे आणि भगवंताचं एवढं तेज होतं की असणारे चंद्र आणि सूर्य सुद्धा भगवंताच्या तेजामध्ये लपून जातील पुचकोळ्यात येतील एवढ्या प्रकाशात बंदीशाळेमध्ये अवताराला निरूपण मूर्ती निर्गुण सगुण झाला स्थिती आनंद वर्तला त्रिजगती विधी पुत्र हर्ष थोर. नारद महाराजांना अधिक आनंद वाटलेला आहे कारण जो असणारा त्रिमूर्ती अवतार भगवंत आहे आणि तो असणारा निर्गुण आहे पण भक्तासाठी सगुण झाला आणि पृथ्वी तलावरती अवतरित झाले. नारदांना भूगोळ प्रकाशे धन्य उल्हासली स्पर्शे अवकाळी फळे पुष्प अतिशय फळले सगळं असणारं भूगोल जग प्रकाशमान झालेलं आहे. जी काही सुकलेली झाडावरील फळे असणारे झाडांना सुद्धा फळे फुलं आलेले आहेत नवीन मोहर आलेली आहे असं सांगतात. वाजेशी झाली गर्भ संपूर्ती शुष्क वापी उदेक वसंती सर्वा झाली सुख शांती विसरली दुःख. आणि भगवंत अवतरित झाल्यामुळे वांज स्त्रियेला सुद्धा पुत्र संतती झाली दैन्य दुःख गावामधून निघून गेला आनंद प्राप्त मरी देववर्षेती सुमन धारी दुदंबित्रा पिलियावरी आकाश गर्जनी. आणि मग लगेच देव लोकांनी फुलांचा वर्षाव देवकीवरती भगवंतावरती केलेला आहे. दुदुंबी असणारा वाद्य वाजवलेला आहे सगळ्या देवांना आनंद झाला. परमामृत वाणी आता देवकी वसुदेवासी वदता द्वारपाळा सुरत होईल वार्ता म्हणून देवे काय केले. आणि लगेच भगवंत अवतरित झाल्याबरोबर ही असणारी द्वारपाळ जागे होतील आणि म्हणून द्वारपाळ जागे होऊ नये म्हणून भगवंत काय युक्ती करतात. जागृत केला देवाय प्रजने चेष्टविला येणे थोरा कांत वर्तला नगरा माझी. आणि भगवंतानं त्या ठिकाणी सत्तास्तेच्या आहे त्याच्यामुळे असणारं वायूला आणि घनाला आज्ञा केली त्यामुळे वाराही सुटलं आणि पाऊसही मुसळधार पडू लागला नगरामध्ये आकांत झाला. प्रचंड वेग वर्षाची एक तंड धडधडा देणा उदंड प्रतिजा. आणि मग अफाट पाऊस पडू लागला पावसाच्या धारा जमिनीवरती पडू लागल्या त्यामुळे सगळं असणारं मथुरा नगर घाबरून नगरने पुढती तडक वायू धडाडी अधिक चानूर मुष्टिकारी अनेक वीर थरथरा कापती. वारा त्या ठिकाणी भयाने सुटलेला होता जोरात पाऊस सुरू होता कंसाचे सेवक इथे असणारे प्रधान चाणूकाने मुष्टीरात थरथरा कापू मोळे पडले महावीरो मला मंडप सध्याचा सुरू झाला शिळाबागे. आणि मग कंस बसलेला होता कंसात असणारा मुकुट खाली पडला दगडावर पडला भुगा झाला अस्वस्थ शतखंड झाला दट देखोली विजय चाकर करत महादैत्य जे काधिक तेही दळाले. मथुरेमध्ये जे बलवान दैत्य होते ते सुद्धा घाबरलेले होते मोठे झाड उन्मळून पडून 21व्या खणाचे माणिकाचे तिथली होती दडी ते अधिकच धडाडी वायो प्रजन्य. 21 महाने त्या ठिकाणी कंसाचं आसन होतं आणि एवढ्या उच्च कंसाचं आसन असताना सुद्धा वायूच्या वाऱ्याच्या झडाला ते आसन शाळेची पायी वायू प्रजन्य परशिलाची नाही स्वामी आपला ती ठाई आहे म्हणून. आणि भगवान परमात्मा अवतरित झालेले आहेत आणि अवतरल्यामुळे दुष्टांना त्रास सुरू झालेला आहे. आता अशा प्रकारे पुढची कथा आयचा नगरात राशी का हल्ला होत रक्षका ते वेळी बंदी शाळे देखता वेगळी मनो मोहन आजच्या आपल्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव